माझे नाव मेघराज शिरसाम आहे। मी ईस्ट विदर्भ रिजनमधील भंडारा एरियातील तुमसर शाखेमध्ये कार्यरत आहोत आणि आपण बघत आहोत की संपूर्ण देशभरामध्ये संचारबंदी चालू आहे। संचारबंदी ही कोरोनामुळे आहे आणि या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आम्ही हिसाब समूह सदस्यांना नेहमी कॉल करत असतो, त्यांना कोरोनाविषयी माहिती देत असतो। कोरोनापासून कसं सुरक्षित राहता येईल याच्याविषयी आम्ही त्यांना नवीन माहिती अपडेट करत असतो आणि त्यांना आम्ही सामाजिक अंतर बाळगणे आहे, मास्कचा वापर करणे आहे, सॅनिटायझरचा उपयोग करणे आहे, सोबतच आपल्या आरोग्याच्या काळजीसोबतच आपल्या कुटुंबाची सुद्धा काळजी घेणे आहे याच्याविषयी आम्ही त्यांना माहिती प्रदान करीत असतो। आणि जे आरोग्य सेतू ॲप आहे ते डाउनलोड करणे आहे, त्याच्यावरून आपल्याला कोरोनापासून कसं सुरक्षित राहता येईल याच्याविषयी त्यांना आम्ही माहिती कॉलद्वारे पुरवित आहोत। आणि एवढंच नव्हे तर या संचारबंदीच्या कालावधीमध्ये आम्ही आमचं ज्ञान वाढविण्याकरिता ऑनलाईन प्रशिक्षणाचे कार्यक्रमसुद्धा आम्ही ऐकत असतो, बघत असतो आणि ज्ञानामध्ये वाढ करून घेत असतो। आणि एवढंच नव्हे तर आमचे जे वरिष्ठ मार्गदर्शक आहेत ते सुद्धा आम्हाला ऑनलाईन प्रशिक्षणाद्वारे विविध प्रकारची माहिती प्रदान करत असतात आणि आमच्या आरोग्याची काळजी घेत असतात, आमच्या कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवता येईल याच्याविषयी आम्हाला मार्गदर्शन करत असतात। आणि एवढंच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये कोरोना वॉरियर्सची भूमिका बजावणारे जे पोलीस विभागातील कर्मचारी वर्ग आहेत त्यांना आम्ही मास्कचे वाटप करणे, सॅनिटायझर वाटप करणे, फलफ्रूटचे पाकिट वाटप करणे इत्यादी नवीन उपक्रम राबवित असतो। आणि या नवीन उपक्रमामुळे पोलीस विभागाने सुद्धा हिसाब समूहाचे अभिनंदन केलेले आहे आणि अत्यंत गौरवशाली बाब आहे। आणि एवढंच नव्हे तर 22 मार्चपासून तर आजपर्यंत हिसाब समूहाने वर्क फ्रॉम होम चालू असताना सुद्धा आम्हाला वेळेवर वेतन पुरवलेलं आहे आणि याच्यामुळे आमचं जीवन सुरक्षित झालेलं आहे। आम्ही आमच्या कुटुंबाची काळजी योग्यप्रमाणे घेत आहोत आणि याच्यामुळेच आम्ही संपूर्ण हिसाब समूहातील कर्मचारी वर्ग, हिसाब समूहातील सर्व ज्येष्ठांना, वरिष्ठांना आम्ही त्यांचे अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। थँक्स।